निरनिराळ्या देवतांच्या कलाकृती साकारणारी वैभववाडी तालुक्यातील गडमठ गावातील श्रुती सुतार हिनं नवरात्री निमित्तानं लाल टिकलांवर नवदुर्गांच्या कलाकृती साकारल्यात। यातील प्रत्येक कलाकृतीची उंची 1 सेंटीमीटर आणि रुंदी 1 सेंटीमीटर एवढी आहे। सुहासिनींच्या शृंगारातील लाल टिकलीला अतिशय महत्त्वाचं स्थान आणि महत्त्वाचा दर्जा दिला जातो। सौभाग्याचं लेणं म्हणजे लाल टिकली। हीच लाल टिकली देवी दुर्गा आणि देवी लक्ष्मी यांच्या शक्तीचं प्रतीक आहे असं देखील मानलं जातं। दुर्गा देवीच्या माथ्याची टिकली ही आध्यात्मिक ऊर्जा, शक्ती आणि देवीचा आशीर्वाद आहे असं देखील मानलं जातं। हाच हेतू लक्षात घेऊन या नवदुर्गांच्या कलाकृती टिकलीवर साकारण्यात आल्यात। कलाकृतींमध्ये ॲक्रेलिक कलर्सचा वापर करण्यात आलाय। यापूर्वी श्रुतीनं रुईच्या पानावर हनुमान, गंधगुळीवर विठ्ठल, तुळशीच्या पानावर श्रीकृष्ण, मोर पिसावर श्रीकृष्ण अशा अनेक सुंदर आणि सुबक अशा कलाकृती साकारल्या। तर पाहूया या टिकल्यांमध्ये श्रुतीनं कशा पद्धतीनं नवदुर्गांची कलाकृती केली आहे।